नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीजर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीजर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीजरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे, तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीजर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीजरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीजर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीजर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीजरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे, तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीजर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे।
हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे. निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल. तरुणाईलाही तितकीच भावेल. खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे. एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार. टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे. एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन माणपूसकर यांनी केलेले आहे. तर राजेश माणपूसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे. तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे. दिग्दर्शक रोहन माणपूसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले. आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे. निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल. तरुणाईलाही तितकीच भावेल. खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे. एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार. टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या
मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीजर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीजर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीजरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीजर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीजरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीजर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीजर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीजरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीजर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे।
मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे. निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल. तरुणाईलाही तितकीच भावेल. खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे. एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार. टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे. एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन माणपूसकर यांनी केलेले आहे, तर राजेश माणपूसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे. दिग्दर्शक रोहन माणपूसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले. आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे. निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल. तरुणाईलाही तितकीच भावेल. खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे. एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार. टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहेत, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहेत, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना
कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन माणपूसकर यांनी केलेले आहे, तर राजेश माणपूसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन माणपूसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे।
टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहेत, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहेत, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना
कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन माणपूसकर यांनी केलेले आहे, तर राजेश माणपूसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन माणपूसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश माणपूसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी माणपूसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे।
टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। 16 मे रोजी मानपुसकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99 चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे। एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार। टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे। तसे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या मुलांचीही मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे। एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मानपुसकर यांनी केलेले आहे, तर राजेश मानपुसकर, मधुकर कोटियन, जोगेश भुटानी, मारियन नून हे निर्माते आहे, तर लॉरेन्स डिसोजा सिनेमाचे सहनिर्माते आहे। दिग्दर्शक रोहन मानपुसकर सिनेमाबद्दल म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे। माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय। पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश दत्त यांच्या हस्ते झाले। आता टीझर लॉन्च रितेश सरांच्या हस्ते। मी रितेश सरांसोबत 2 चित्रपटासाठी काम केलेले आहे। हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे। मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे। त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाचा टीझरचे लॉन्चिंग होणे ही आनंदाची बात आहे। माझ्या कामात मला नेहमीच त्यांची पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिक खास झालेला आहे। निर्माते राजेश मानपुसकर म्हणतात, एप्रिल मे 99 हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे। सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की जुन्या आठवणी आठवण करून देईल। तरुणाईलाही तितकीच भावेल। खूप हलकी फुलकी कथा आहे जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
एप्रिल मे 99 हा चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 16 मे रोजी मातोंडकर ब्रदर यांचा एप्रिल मे 99 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा जबरदस्त टीझर लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेता आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुखने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे एप्रिल मे 99चे टीझर लॉन्च करत सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहे. एप्रिल मे 99 या सिनेमामध्ये मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणीची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार. टीझरमध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.